नमस्कार. 10th युनिट टेस्ट प्रिपरेशन लास्ट रीलमध्ये बऱ्याच जणांनी सायन्स हा सब्जेक्ट कमेंट केला होता. तर आज आपण सायन्स 1चं प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घेऊ. बघा, तुम्हाला जो काही सिलेबस असेल ना त्यापैकी 50% सिलेबसवरतीच फोकस ठेवा. तो बेस लेवलला प्रिपेअर करा आणि जो 50% पेंडिंग असेल तो मीडियम लेवलला प्रिपेअर करा. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं, जर 4 चॅप्टर असतील तर 2 चॅप्टर बेस लेवलला करून टाका आणि पूर्णपणे फोकस अंडरस्टँडिंगवर ठेवा. लर्निंगवरती अजिबात ठेवू नका, कारण लर्न केलेलं तुम्ही काही दिवसानंतर विसरून जाताल. आणि जे काही आन्सर तुम्ही समजून घेताय किंवा अंडरस्टँड करून घेताय ते ओन वर्ड्समध्ये लिहायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, तुमची कन्सेप्ट जास्त बिल्ड होईल. आता हे करण्यासाठी प्रोसेस काय असेल तर तुम्हाला चॅप्टर कमीत कमी 2 वेळा रीड करायचा आहे. फर्स्ट टाईम रीड करताना काही इम्पॉर्टंट वर्ड्स पॉईंट्स हायलाईट करा. सेकंड टाईम रीड करताना फक्त फोकस त्या हायलायटेड पॉईंटवर राहून द्या आणि ते हायलायटेड पॉईंट स्वतःच्या वर्ड्समध्ये लिहायचा प्रयत्न करा. एक्झरसाइज, फॉर्म्युले, न्यूमरिकल, डायग्रॅम्स एका पेजवरती नोट डाऊन करून घ्या. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मी ऑलरेडी शेअर केलेत, त्यांचंही प्रिपरेशन बेस्ट लेवलला करा. आता तुम्हाला एक्झाममध्ये कुठले क्वेश्चन्स येतात तर फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेयर, गिव्ह रिझन, शॉर्ट लॉंग आन्सर आणि डायग्राम्स. जर तुम्ही हे प्रॉपरली केलं ना तर हे नक्की होऊन जाईल. क्लिअर झालं? चलो, बेस्ट लेवलला प्रिपेअर करा. बाय बाय.